नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बघा या 2 किती मोठ्या पपया आहेत. आता या 2 पपया कशा संपतील? एवढी पपई तर कोणी खाणार नाही. मग मी काय विचार केला, आपण यापासून काहीतरी बनवूया. तर मी ही पपई कट केली, पण वरून लाल दिसणारी पपई आतून मात्र थोडीशी कच्चीच होती. मग आता मी काय केलं, यामधील बिया चमच्याच्या साहाय्याने छान काढून घेतलेल्या आहेत आणि ही पपई थोडी कच्ची आहे. मग मी याच्या स्लाईस बनवून घेतल्या थोड्या छोट्या-छोट्या आणि या मिक्सरमध्ये काढून घेणार आहे मी. कारण पपई कच्ची आहे. जर तुम्ही हा पदार्थ बनवणारी पपई जर पिकलेली असेल, तर तुम्हाला या स्लाईस मिक्सरमध्ये वाटण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण आपण कट केलेली पपई तर जास्त टिकत नाही, कारण आणि ते खाल्लेलीही चांगली नसते कट करून ठेवलेली पपई. त्यामुळे मी याचा जो पदार्थ बनवून ठेवणार आहे, तो आपण एक 4-5 दिवस खाऊ शकतो, आरामात खाऊ शकतो. छान पपईचा कलर किती सुंदर दिसतोय आणि थोडीशी गोड आहे, जास्त गोड नाही आहे पपई, थोडीशी गोड आहे. याचे छान स्लाईस केलेले आहेत. पहा किती सुंदर दिसत आहे, रंग पण खूप सुंदर आहे. तर आता हे मी मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे आणि यामध्ये मी ही कस्टर्ड पावडर टाकणार आहे. यामुळे या मिठाईला चव खूप छान येते. आपण आईस्क्रीममध्ये पण ही पावडर वापरतो, तर सेम आईस्क्रीमसारखी टेस्ट लागते. तर 1 वाटी मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ती छान चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती हाताने पण मिक्स करायची. काय होतं, नाही तर आपण फक्त चमच्याने मिक्स केली तर गाठी-गाठी तशाच राहून जातात. तर मी आता याला हाताने थोडंसं छान मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये ज्या गाठी असतात त्या हाताने फोडून घ्यायच्या आहे आणि हे जे मिश्रण बनवलेलं आहे, हे आता आपण कढईमध्ये टाकायचं आहे आणि पपईच्या गोडव्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे. तर ही पपई थोडीशी कमी गोड आहे, त्यामुळे मी 1 मोठी वाटी साखर टाकलेली आहे. तुमची पपई जर गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता. आता याला छान आपण शिजवून घ्यायचं आहे. जसं हे बॅटर शिजेल तसा त्याचा कलर खूप सुंदर दिसतो. पाहू शकता कलर बदलत आहे. थोडासा पिवळसर दिसणारा कलर साखरेमुळं हा केशरी म्हणजेच ऑरेंज झालेला आहे. यामध्ये आपण थोडी विलायची पावडर टाकून घेणार आहोत आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडेसे ड्राय फ्रूट्स पण टाकणार आहोत आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे. खायला पण पौष्टिक आहे आणि न खाणारेही आवडीने खातील आणि फळं पण लहान मुलांच्या किंवा सर्वांच्याच पोटात जातील. आता हे छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत आणि तुम्हाला जर या पपईपासून वड्या म्हणजे मिठाई बनवायची असेल, तर हे मिश्रण थोडंसं घट्ट करा. दिसायला किती सुंदर दिसते, पण हे आपण हलवा म्हणून खाऊ शकतो चमच्याने. खूप सुंदर लागते मिठाई. एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. किती सुंदर कलर आलेला आहे. वॉव! नक्की एकदा ट्राय करा. थँक यू.